ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला। पुरस्कार सोहळ्यासाठी ते दिल्लीला गेले होते। 27 मे 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला। अशोक मामांना पद्मश्री मिळाल्याचा क्षण प्रत्येक मराठी कलाकार आणि प्रेक्षकांसाठी तसंच संपूर्ण सिनेसृष्टीसाठी अभिमानाचा होता। अशोक मामा पुरस्कार घेऊन दिल्लीहून फ्लाईटने परत येत असताना एक अत्यंत खास आणि भावनिक क्षण घडला। फ्लाईटमध्ये अशोक मामांचा खास ट्रिब्यूट देण्यात आला आहे। ट्रिब्यूट देणारी व्यक्ती देखील अत्यंत जवळची आणि खास होती। पुरस्कार सोहळ्यानंतर अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ हे दोघंही दिल्लीहून मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघाले। परंतु हा प्रवास त्यांच्या आयुष्यात एक खास आठवण ठरला, कारण त्यांची सख्खी भाची कॅप्टन अदिती परांजपे हीच त्या फ्लाईटवर कमांड होती। फ्लाईट सुरू होण्यापूर्वी कॅप्टन अदितीने खास मराठीत उद्देशना करत तिच्या काकांना म्हणजेच पद्मश्री अशोक सराफ यांना विशेष सन्मान दिला। या उद्देशनामुळे संपूर्ण विमानात टाळ्यांचा कडकडाट झाला। व्हिडिओमध्ये अदिती म्हणाली, नमस्कार, मी तुमची फ्लाईट कॅप्टन अदिती परांजपे, दिल्ली ते मुंबई या विमान प्रवासात तुमचं हार्दिक स्वागत। आजचा हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे, कारण माझे काका अशोक सराफ माझ्यासोबत प्रवास करत आहेत। त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला। मी सर्व प्रवाशांना विनंती करते की जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा। हा क्षण माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे। अदितीने हा खास व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला। व्हिडिओसह ती म्हणाली, हा एक अतिशय खास आणि भावनिक क्षण होता। आयुष्यात एकदाच येणारं उड्डाण। अशोक काका, तुमच्यासोबत कॅप्टन म्हणून प्रवास करण्याचा अभिमान आहे। अदिती ही निवेदिता सराफ यांच्या बहिणीची मुलगी आहे। अदितीचा हा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। अनेक मराठी कलाकारांनी या व्हिडिओवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे।